किती लांब गेले ती अशी का जाळा काढत येते तिकडून. शपथ हा ना किती येतं ते रे. हा बघ नाद चटका बसला. बघा कसले भारी कालवण झाले एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज जरा नवीन ठिकाणी आलो आहे. आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो तर तिथं पूर्ण अशी जलपर्णी बसले, त्याच्यामुळे तिकडं जागा नाही. तर इथं जाऊयात, बघू काय खोल आहे कसं काय काय. जेव्हा पाण्यात उतरेल तेव्हाच कळेल. इकडं असे का बसले हसते मला कारण आम्ही ना लई फिरून आलोय, फिरून आलोय. अजिबात नदीला जागा नाही. तर इथं थोडीशी जागा आहे मित्रांनो, पण या झाडाची सावली ना अशी एखाद्या नंतर खाली जाईल का ना अशी का. तर इथं आपण काय करूयात, थोडा टेंट लावूयात जेणेकरून आपल्याला सावलीला बसता येईल. आणि इथंच समोर आपण जाळी टाकूयात. बघू जाळ्याला माशाला भेटत आहेत का, भेटले तर मस्तपैकी रेसिपीसुद्धा आपण बनवूयात. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं बघा मस्त सावली आहे इथं या झाडाची, पण आहे ना इथं थोडी साफसफाई करावी लागणार आहे. कारण की ही सावली ना थोड्या वेळाने खाली जाईल अशी, आणि इकडं ऊन पडेल. मग नेमकं आपलं जेवायच्या टायमाला इथं ऊन येईल. तर त्यासाठी आपण थोडंसं असं टेंट लावूयात. बाकी या साईडला इकडं काही मासेवाले जाळेसुद्धा टाकत आहेत मित्रांनो. इथं फिशिंगलासुद्धा बसलेत बघा छडीवरती. तर इथंच जाळी टाकूयात का मस्तपैकी. आता इथं जागा झाली मित्रांनो, चांगली साफसफाई करून घेतली आणि टेंटसुद्धा बाहेर काढले. तर आता थोडंसं लावूयात जेणेकरून आपल्याला सावली होईल आणि मग नंतर फिशिंग करूयात. चला फायनली मित्रांनो टेंट लावून तयार झालाय बघा. मस्तपैकी गाडीच्या शेजारीच बांधलाय आज. हां कुठं हा मशाला आपण असंच टेंट बांधलेलं ना. तर हे बघा टेंट लावलंय, पण लय हवा सुटली नाही तर जायचं उडून. बघा मस्तपैकी टेंट लावला मित्रांनो. म्हणजे सावली जरी आता गेली ना, सावली जाणारच आहे थोडा वेळ, दिसते आता सावली, पण थोड्या वेळाने अशी खाली जाईल इकडे खड्ड्यामध्ये या. त्याच्यामुळं टेंट बांधला. आता इथं मस्तपैकी बसू शकतोय आणि तिथं स्वयंपाकसुद्धा करू शकतोय. कोणतरी चुली केलेलं आहे तिथं. अरे भारी वाटत आहे ना, आणि हवा मस्त. आता झोपायचं. हा झोप आता मस्तपैकी. हवा सुटले. हां 1.5 महिना झाला असेल का नाही ना आपण माशांना आलो नाही का. 2 महिने होत आले ना. 1 महिनाभर तर मी तिकडंच गावालाच होतो. हे ना नवीन जागे त्याच्यामुळं पहिल्यांदा तर मीच उतरणार आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर बघू. हा असे का टाकायचं आहे तुला काय का, काय करायचे टाकणार आहे. नाही मी आधी बघतो ना जाऊन. असं नाही डायरेक्ट खोल असेल मग काय करणार. मला पळायला मग ठीक आहे. काय तर झालं आहे त्याला ना. हे चाललं आहे तिथं. मासे असतील बरं का. नाही असतील मासे. त्याला भेटले का विचार. काय माहीत नाही, दिसेल ना त्याच्या ह्याच्यात. नाही लागत काही. तो आताशी काढायला लागलाय. डायरेक्ट नवीन पाण्यामध्ये उतरायला भीती वाटते का. हा ना. आणि डायरेक्ट इथं असं पुला शेजारी आहे ना. पुला शेजारी नेहमी खोलच राहते. पण हे तर गेलेच बघा जाळं टाकायला. बघू किती भेटतात मासं. आणि इकडची जागा पण नवीनच आहे ना. आता इथं लागतच का ना ती माणसं. ते जो माणूस आहे ना तिकडे ते दादा, ते मला म्हटले की इकडे लागतात मासे म्हणून. कारण वरती ते सगळे जलपरी उगवली आहे, त्याच्यामुळं खालतीला साईडला आलं. बघू बघ किती मासे लागतात, दाखवतेस मी तुम्हाला. किती लांब जाळ आहे ना. ती माणसं बघा तिथे कपडे धुते, तिथून जाळा टाकलाय ते इथपर्यंत. खोपरा पण भरपूर मोठं जाळ आहे का नाही. संपलं का नाही. किती लागतील मासे का अंदाज दिसताय ना. दिसतात मासे. नवीन ठिकाणी आलं का अवघड काम असतं. लागलं तर लागलं तरी आपल्या जाळे तरी खाली नाही हात लागले. असं वाटलं ना ते जायला लागणार नाही किंवा तिथं लागणार नाही, तिथंच मासे जास्त लागतात. इतका उन्हाळा कडक चालू झालाय बघा. ह्या टेंटची तर खरं गरज राहते. हे बघा मस्त सावली करून ठेवली. आता जाळे टाकून आपण जाणार आहे तिकडे, बसणार थोडं 15-20 मिनटं. 2 जाळी टाकली मी. आता एक शेवटचं एक छोटं जाळं आहे. छोटं जाळं आहे पण मोठ्या मळ्यांचं आहे. तर ते सुद्धा असं यावरतीला साईडला टाकूयात. हे बघ असे बघ इथं मासा गुतलाय बघ. हे बघ हे बघ दिसला का. ते हे वडीत आहे बघ. हां ते बघ ते जे आहे ना ते वडीत आहे.
अयो आता येतोच एवढं कमरेत का खोल आहे, पुढं खोल असेल बरं. आ हा ना, तिन्ही जाळ्यांमध्ये भेटायला पाहिजे भरपूर. जाळी तर टाकून झाली मित्रांनो, जाळी टाकलेत. आता थोडं वेळ वाट बघूयात, तोपर्यंत आपला बाकीचा स्वयंपाक वगैरे करून घेऊयात. म्हणजे भात वगैरे घालून घेऊ, म्हणजे मासे काढले की लगेच साफ करायचे आणि एकदम मस्तपैकी फ्रेश बनवायचे. जागी बघा मासे आहेत ना, अडकलेत बघा. कसं हलते बघा हे, जिथं हलते नाही बघा, इथं कसं हलते बघा. जिथं हलते ना मित्रांनो, तिथं ना मासे अडकलेत. बऱ्याच ठिकाणी हलते बघा कसं. त्या साईडला सुद्धा आहे ना, या साईडला सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलत होतं. हे बघा इथं कसं बघा, कसं वळतंय बघा खाली. हा हे बघा, असे काय ना, जसं काय दुकान टाकलंय. दुकान टाकल्यासारखं वाटत आहे जसं काय. इकडं चूल पण केली असे का नाही. भात घालून घे बरं का. तर मासे अजून भेटले नाही, तरी पण अशी कशी झाली तयारी स्वयंपाकाची. हां, भात शिजवून घेते, भात घालून घेते. मासे लागणार 100%. असे कसं म्हणणं आहे, गॅस जरी संपला तरी काही टेन्शन नाही आम्हाला. यायचं मासे डायरेक्ट मासे पकडायचे. गॅस संपला तरी काय हरकत नाही ना. एकदम भारी वाटतं मित्रांनो, सावलीला बसल्यावरती मस्तपैकी. प्रत्येक वेळा असं झाड नाही भेटत, त्याच्यामुळं मी हे घेतलं. कारण की लय त्रास होत होता, पोरांना वगैरे घेऊन यायचं सोबत आणि उन्हामध्ये डायरेक्ट नदीला बसायचं. त्यासाठी हे घेतलं. हे टेंट नाही म्हणता येणार याला, टेंट काय म्हणता येईल का त्याला, टेंट सारखं काहीतरी. पाल म्हणते अशी का, जे जत्रेमध्ये वगैरे ठोकतात ना, त्या टाईपचं आहे. पण उपयोगाचं आहे. एकदा की म्हणजे जिथं पण सावली नसेल तिथं डायरेक्ट आपण ठोकून मस्तपैकी तिथं बसू शकतोय. तर चला, अशी का लागली भात घालायला. ते बघा, भात ठेवते इथं चुलीवरती. आपली जाळी टाकून ठेवलेली आता. बघू आता काढूया जाऊन थोड्या वेळाने, अजून 10 मिनटं. कारण की मळ्यांच्या जाळ्यांमध्ये ना मासे भेटतातच, थोडे कवय ना भेटतातच. त्याच्यामुळं आधीच स्वयंपाकाची तयारी केली तरी काही नाही. मोठ्या माशाला गेलं की मग अवघड असते, मगच अवघड असते मासा लागेल की नाही. बरेच वेळा मोठ्या माशाला डायरेक्ट दिवसभर बसायला लागते. बराच वेळ झालं बघा, जाळे टाकलेले आता आपले. चला मी काढते आणि टाकले तर बघितले मी अंदाज का किती खोल पाणी. तर आता जाळी काढून घेऊ. अशी का काढते एक जाळं, तिचं म्हणणं आहे मला काढू द्या, खोल नाही आहे म्हणून. या साईडचा जो पहिलं जाळं टाकलेलं ना ते काढते अशी का. बघू किती मासे लागत आहेत. ते बघ ते कसं हालते बघ, तिथं कडेलाच मासे अडकलेत. इकडे सुद्धा हालते. अरे काय आहे ते, मासे गुतलेत का काय वर. हा, कोणतं तर चिलापी का काय, कोणतं मासे गुतलेत. वेगवेगळे आहेत का. हा, पण ते सुरुवातीलाच तेवढे गुतलेत. बघू ना आता, वर कर बरं. अरे बाबा, ते चिलाप्यांची पिला गुतलेत का काय. ही सगळे काढून टाकायला लागतील अशी का. ही काय घेणार, खायला जमणार नाही. बाबा हे बघा किती गुतले तर सगळे, नुसते चिलाप्यांची पिला गुतलेत मित्रांनो. काय खरं नाही आताच. आहेत लोळ्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये थोड्या, पण हे बघा हे सगळे चिलाप्यांची पिला गुतलेत. काय खरं नाही आता. हे बघा किती लांब गेले ती अशी का. जाळा काढत येते तिकडून. काय ना आहेत का नाही पुढं, तसंच लागलेत का सगळे लागलेत ना. बोलू इकडं मळे गुतले तर वर कर. बघ हे बघ केवढा मोठा, हे बघ हा बघ हे केवढं मोठं मळे आहेत बघा इकडं. हा नाही हा ना, एवढे सगळे मळे गुतले असते. हे वर कर ना, बघ कसलं मासे तो. हा बघ ना, वर कर ना थोडं वर कर. हे बघा कसले आहेत बघा मासे.
चला बघा जाळं सगळं काढलंय मित्रांनो. उचल बरं विलो, उचलून दाखव. चल उचलून आता उचलून दाखव. हां काढ बाहेर डायरेक्ट काढ. हां बघ ना कसलं येड्यासारखं मासं घेतलं तर डायरेक्ट. हे बघा कसले बघा मासे एकदम जबरदस्त. कसे लागायचे कसले लागले बघा. चल चल तो पडेल बघा. आता तो मोठा मासा निघत आलाय बाहेर. घे बाहेरच्या साईडला. कुठं गेलं? हा बघ मी म्हटलं ना तो पडेल पडेल. हे बघा मळे बघा. अरे गियाला गियाला गा ना. इकडे गेला तो. हा ना हे बघा. आहे 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 मला सापडले. हे बघा कसले मळे आहेत बघा एकदम जबरदस्त. आयुष्यपत हा ना किती येतं ते रे. हा बघ नाद बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त मासे लागले तर. आणि मळे सुद्धा आहेत त्याच्यात भरपूर सारे. खाली पडले ना मळे बघ खाली पडले बघ. थांब 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 जरा थांब. हे बघा इकडे मळे पडले ना. आता हे याच्यातले आहेत ना जे चिलापी दिसत आहेत ना बारीक बारीक ते सगळे आपल्याला काढून टाकायला लागणार होतं. बाकी फक्त जे मळे मळे तेच तेवढं फक्त पकडून घेऊ ना. एवढंच जागा काढलं बघा किती येत बघा. आणि एकदम मस्त साईजचे मळे खाल झाले काढून काढून. हे बघा काढून तर झालेत. एवढे भेटले जागा डबा डायरेक्ट झालं. तरी याच्यापेक्षा डबल असतील ते सगळे सोडून दिले. हा ना याच्यापेक्षा डबल सगळे ते चिलापी सोडून. किती मोठा तो डबा आहे 5 किलोचा आहे. आणि ते बाकीचे झाडे काढायचे हा ना डायरेक्ट वैता गाला काढून मासे माहिती का किती होते ना. काढून आणले बघा दुसरा झाड. आता बघू किती भेटते. थोडंसं ते मळे दिसतो. नुसते मळे मासे बरंच लागलं आहे ना. कमी लागलं पण. हां 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 त्याच्यामध्ये मग जास्त त्रास होणार. ते मग कसं लई त्रास झाला काढायला. ते बारकाला मासे एक तर घ्यायचं नाही सोडून द्यायचं ना. चला घेऊ काढून. फायनली दुसरा पण आपला जाळा काढून झाला आहे बघा मस्तपैकी. एवढे मासे झाले बघा. भरायला आले पूर्ण. एकदमच जबरदस्त मासे भेटले मित्रांनो. असं वाटलं नव्हतं की इथं मासे भेटतील पण आहे ना एकदम जबरदस्त. एवढे मासे पहिलं सुरुवातीच्या जाळ्याला तर बघितलं तुम्ही कसलेच जबरदस्त मासे लागले होते. तर आता साफ करून देतो. असे का आले तिकडून मासे घेऊन बघू बिलो. बघा कसले एक नंबर असे एकदम फ्रेश मस्त मासे बघा कसले आहेत. चला आता साफ करून घेऊ ना. हां अरे बघ ना कसले मस्त फ्रेश ना डायरेक्ट एकदम. कपडे चेंज केले मित्रांनो मस्तपैकी आता. आणि आता मासे साफ करून देतो. बघा ते मागं तिथं वाटलं जातं ऊन येणार बघा. असे ऊन आलं ते चुलीपेक्षा का नाही. तर आता आपल्याला मस्तपैकी सावली आहे. आता तिथंच चूल तर केलेले तिथंच आता कालवण बनवूयात. आणि मासे तर तुम्हाला दाखवलं कसले मस्त पैकी एकदम मस्त जिवंत सगळे. अगं हे लय मासे झाले एकदम फ्रेश. काढून टाकायचे मस्त. तर बघा हे असे काकडे दिले. हे मासे आहेत ना मित्रांनो सगळे आपण धुवून घेतले चांगले हे करून घेतले. तर बघा साफ करून घेतले सगळे. त्याचे खवला वगैरे काढून आतडी काढून घेतले. आणि हे एवढे ठेवले आपण घरी न्यायला. तर बघा कसले मस्तपैकी मासे मित्रांनो. भरपूर सारे ताटभर बघा घेतले नीट करून. आणि इकडं असे का नाही चुलीवरती कढईसुद्धा ठेवलेले. तर आता उन्हामध्येच स्वयंपाक करावा लागणार बघा. असे केलं इकडं आपली सावली या साईडला गेली आणि ह्या झाडाची पलीकडे गेली ही सावली. चला आज आहे ना कालवण बनवायचे मित्रांनो. बरेच दिवस झालं आपण मळ्यांचं कालवण नव्हतं बनवलं का नाही ना. आणि आज आहे ना सगळे मळेच मासे आहेत आज. त्याच्यामध्ये दुसरे अजिबात नाही आहेत. मसालेसुद्धा घरूनच बनवून आणले होते. कालवण करायचं ह्याच हेतून आलो होतो कारण की सकाळी आम्ही जेवण करून आलो. त्याच्यामुळे म्हटलं कालवण करू मस्त आणि भात घालूयात. तर आता चला जेवण बनवून घेऊयात पटापटा बघू. तरी बघा हा मसाला बनवून आणला होता घरून असे का नाही ना. काय काय बनवलं का पहिलं त्याच्यामध्ये काय काय टाकलं. कांदा खोबरा हां लसूण कोथिंबीर आणि आलं. हां हां हां. तरी बघा मसाला बनवून आणला होता डायरेक्ट त्याच्यामध्ये. तर तो मसाला जो बनवून आणला आहे ना तो असे का बघा टाकून घेते. तापलं घेते का नाही चुलीवर लगेच तापतो ना त्याच्यामुळे. मसाला टाकून घेतला मित्रांनो एक नंबर असा.
नदीवर केलेले मळे माशाचे कालवण लय जबरदस्त होते का ना. तिकडे येऊन बसणार होतो हे मला पण दे ना लावून ना. याला लाव तर टोमॅटो नाही टाकणार ना आज. करून आणलाय सगळ्याचं. तर असे का त्याच्यामध्ये मसाले टाकते बघा. हळद टाकली, त्याच्यानंतर तिखट, लाल तिखट, चिकन मसाला टाकला आहे आणि कांदा मसाला. तर सगळे मसाले असे का टाकून घेत. तर मसाला आहे ना मित्रांनो एकदम मस्तपैकी असं शिजला आहे मसाला. आता त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून चांगलं ते उकळी येऊन देणार आहे पाण्याला ना. आणि मग त्याच्यात मग मासे सोडणार आहे, म्हणजे मासे पण व्यवस्थित शिजतात आणि व्यवस्थित राहतात. असं मासे तुटून नाही जात का नाही ना. टाक पाणी टाक. ते बघा पाणी टाकून घेतलं मसाल्यामध्ये. आणि बघा आता थोडंसं हे करूयात. कशी मस्त ग्रेव्ही झाली बघ बघा तयार. एक नंबर अशी ग्रेव्ही तयार झाली. आता त्याला उकळी येऊन देऊयात आणि त्याच्यामध्ये मासे वरून सोडूयात. तर चला उकळीसुद्धा आली मित्रांनो. आता हे बघा कशी भारी उकळी आली बघा आपल्या कालवणाला मस्त. आणि आता मासे सोडून घेऊयात त्याच्यामध्ये. हां मग सनसनी मग एकदम. हां हो टाक. तर हे बघा आता मासे टाकून घेते असे का बघा मस्त. सुद्धा बसते नाही एवढं मस्त ना एकदम फ्रेश आहेत. नाही हे होणार असे का तुटणार नाही मासे रे, चांगले राहतील तसेच. आता बसलो मित्रांनो सावलीला येऊन. आता एक 10 मिनटामध्ये मस्तपैकी आपला मासं रेडी होतील, कालवण रेडी होईल. भात तर आपण आधीच घालून ठेवलेले. मस्तपैकी जेवण करू लागले का किती आवाज शिजू द्या तरी हो. आटलंय का बघा सगळं. अरे अरे खाली घाण लागेल त्या ताटाला आता. नाही थांबा जरा अजून शिजू द्या. हा मस्त झाले रे. मस्त झाले ना. थांबा अजून शिजू द्या. अजून लय पाणी रस ना नाही लय जास्त नाही रसा. भातासोबत खायचे आपल्याला. लय रसा होता हे एवढा रसा होता बघ. हा एक कोथिंबीर टाकून घेत आहे. झालंय कालवण. 5 मिनिटं ठेवूयात आता फक्त. कसं भारी दिसते ना. हो ना भूक पण लागली. लागले आता थोडं 5 मिनिटं ठेवूयात. झाकण ठेवतो वरून काय पडलं. हा झाकण ठेवा ना वर झाड आहे. बरोबर नाही आलं. अरे बघा अशी का नाही आणलं उतरून कालवण. ठेव इथं ठेव. खाली हा ठेव खाली कोपऱ्यावर ठेव. ते काळ होईल. पुचक बरं. चमचा बघू कुठे चमचा. चटका बसला. बघा कसले भारी कालवण झाले एक नंबर. एकदम थोडा रसा राहिला. आता भातासोबत खायचं आहे ना आपल्याला. कसं भारी कालवण झालं मित्रांनो एक नंबर बघा दिस. आणि मासे सुद्धा जास्त असे विरघळले नाही त्याच्यामध्ये बघा. नंतर मासे टाकले ना का त्याचा असा फायदा होते. मासे एकदम व्यवस्थित राहतात. कालवण सुद्धा एक नंबर होते बघा मस्त. मित्रांनो बघा जेवायला घेतले आता मस्तपैकी. आणि असे का लागले जेवण वाढून द्यायला बघा. भात देते. भात दिला बघा. गरम आहे बघा. भात आणि मासे. आज भात आणि मासे डायरेक्ट नाही का. लय दिवसानंतर का ना बघा एक नंबर असं मासे आणि भात. रस्सा दे थोडा रस्सा. वास सुटलाय रे एक नंबर असा का नाही बघा. एक नंबर असं भात आणि मासे आलेले आहेत मित्रांनो. तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या आता. आणि इकडे हृदयाला नुसतं रस्सा द्यायला लागले. थोडं मासे घे ना बघा चांगलं लागत आहे. तर चला आता जेवण करून घेऊयात मित्रांनो. बघा मस्तपैकी आता वाढून घेतलंय. असे का सुद्धा घेते भात वाढून बघा. हा परीला पण चारा. मासे बघा कसले भारी झालेत एक नंबर असे. घे मासे घे. मासे आहे बाबा आम्हाला मासे का खायचे आणि ते बाकीचे राहिले ते देशाला. तिखट झालंय नाही रे बाळा. तिकडे झालं हा ना. तू तर नुसता रसा खातोय काय.
परीला चार. परू खा ना, आई चारते तुला. येड्या सांग कसं झालंय पप्पाला. बघतो आणि तिचं गरम होता ग. गरम गरम चाललंय तिला. एक नंबर असं जेवण वाढून दिले बघा मित्रांनो. चला आता जेवण करून घेऊयात पटपट. सकाळपासून उपास आहे आणि एकदम जबरदस्त भूक लागली. किती वाटलं गाणी मासे मला. मस्त मासे आणि भात. यासन भात आहे आज स्पेशली. झणझणीत झालाय ना. हा मस्त झालंय. मस्त. चला आता मित्रांनो जेवण करून घेतो. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.